अर्जुनीकडे आहे, वासनेकडे आहे आणि त्यांच्या हृदयावरती तो प्रश्न घेणारा आणि यशोदेकडे घेऊन गेले. मैया यशोदेने ते बघितलं, गाईच्या घालून दिला, गाईची शक्ती ओवाळली, गाईच्या धुळीनं स्नान घातलं, गाईचं गोमूत्राने स्नान घातलं. का तर त्या पापीने राक्षसीचा स्पर्श झाला माझ्या कृष्णा. इकडे नंतर बाबा मथुरेमध्ये गेले. शुभदेवजी महाराज परीक्षित राजन कंसाला वार्षिक टॅक्स आणि आहेर केला. कंस म्हटला, नंदा एवढा हा आहेर तुमच्या कृपेनं मला मोठा झाला. कंसाला आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव, कीर्तिमान भव, तुझ्या मुलाचे जेवढे शत्रू असतील तेवढे लवकर मरो. सहज आशीर्वाद. नंद बाबा निघाले वसुदेवाला भेटावं. वसुदेवाला भेटण्यासाठी नंद बाबाला वसुदेवाने बघितलं आणि मुलाची आठवण आली. डोळ्यात अश्रूच्या धारा. नंद बाबाने वसुदेवाला बघितलं आणि सांगितलं, वसुदेवा मला माहिती आहे तुझे 6 मुलं या दुष्ट कंसाने मारले, परंतु तुला एक गोपनीय गोष्ट सांगायची. रोहिणीचा पुत्र माझ्या घरी सुखरूप आहे. रोहिणीला पुत्र झाला. वसुदेवाची पत्नी आहे ना ती, तिला पुत्र झाला, तो सुखरूप आहे. आणि वसुदेवा तुझ्या आशीर्वादाने मला ही मुलगा झाला. तोही सुद्धा तो तुझा समज मनात समजतायचं तर माझं आहे, पण सांगता येत नाही. वसुदेवाने सांगितलं, नंदा या दुष्ट कंसाची फार वाईट दृष्टी आहे, त्याला दुसऱ्याचा आनंद सहन होत नाही. मला असं वाटतं गोकुळामध्ये लवकर परत गोकुळावरती संकट. नंतर बाबा म्हणजे माझ्या खेडेगावामध्ये काही मिळत नाही ना, काही मुलांसाठी खेळणे वगैरे घेतो आणि लगेच जातो. वसुदेव सत्यवादी होते, ते जे बोलत होते ते तसंच करत होतं. ते नंदालाही माहीत होते. नंतर ताबडतोब आपल्या गोकुळाकडे निघालेले आहे. बघितलं तर गावाकडे प्रेत पडले. नंतर बाबांनी त्याला अग्नी द्यायला सांगितलं आणि त्या पुतणीच्या अंगातून सुगंध निघाला. का ती तर बालघातकी आहे, ती तर पुन्हा नरकात जायला पाहिजे. तिच्या अंगातून सुगंध कसा? शुभदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, ज्याच्या हृदयावरती माझा कृष्ण परमात्मा खेळतो, ज्याने आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण केलं, त्याच्या जीवनाची दुर्गती कशी होईल, त्याच्या जीवनाची संगती होईल, त्याच्या जीवनाचा सुगंध वाढेल, त्याची कीर्ती वाढेल. ही कीर्ती त्याची नाव लौकिकता या जगामध्ये असेल, ज्याने भगवंताचं नाम आपल्या हृदयाच्या ठिकाणी धारण केलं. शुभदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, कंसाने दुसरा मित्र पाठवला, मामळभट. ब्राह्मणाचं रूप धारण करून आला. आहे का पंचांग आहे आस्तरेशा जन्मकुंडली मस्तिकेशा सगळ्या आपली सर्व या नंदाच्या मुलाचं आपल्या लालाचं भविष्य होऊ. यशोदेकडे आले. यशोदेने आता नवीन कोणीतरी ब्राह्मण आलेला आहे, कोणीतरी देवबापा आहे, ते आपल्या मुलाचं भविष्य सांगेल, घेऊन ये. बसायला पाटीला टाकलं, पंचांगाला पाटीला टेकायला पाटीला, आणि यशोदा मैयाला घेऊन सांगितलं,
यशोदामाईने सांगितलं, बाबा सांगा ना माझ्या मुलाचं भविष्य. तो ब्राह्मण बोलला, यशोदे कधी झाला का याचा जन्म? म्हणे बुधवारी. किती वाजता? रात्री 12 वाजता. असं कोणत्या बुधवारी? नाही का अष्टमी होती त्या दिवशी. त्याला त्या पंचांग बघितलं आणि सांगितलं, यशोदे पोरगं तर मूळ नक्षत्रावर जन्माला आलं नाही. मग याची काही शांती वगैरे आहे का? ते म्हणे शांती वगैरे काही नाही. गावाच्या बाहेर खड्डा करत त्या पोराला या पुढे का. भगवान म्हटले, माझ्या घरात येऊन मला पोळ्यात सांग, बोल तुला पोरगं आहे ते बघू. त्यावेळेला सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, यशोदामाई आपण लिखावं देव बाबा. त्या दिवशी गर्गाच्या राजाने चांगलं सांगितलं, हा चांगला गडे. त्यावेळेला यशोदामाईने असं म्हटल्यानंतर तो ब्राह्मण बोलला, तो मावळभट बोलला, यशोदे आता तो गर्गाचार्य माथाला झाला म्हणे, तो गणिताचा सारा चुकला. भगवान म्हटले, मला काय बोलायचं ते बोल, माझ्या भक्ताला बोला तर सहन होणार नाही. तिथे तेवढं असलेल्या पिढ्याला आज्ञा दिली, दक्षिणा देऊन टाका म्हणे बाबा. विटंबिला भट दिला पाठीवरी पाट, पाठीवरती पाट बसायला लागला. घाबरला तुझ्या कळाया आडव्या पाटात बघा पुढे. दारातल्या बाजा आल्या, त्याच्यातून पाया पडले. या ब्राह्मणाची फजिती झाली. जाणारे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले डोंगराचे. सगळी फजिती झाली. जेवढं नकल होतं सगळं कळलं. घाबरला, पळाला. कंसाने सांगितलं, अरे त्या गावातल्या लोकांना विचारलं, अरे का बोलतो? राजा मेला का नाही? भगवंताच्या लीलाच्या गोकुळामध्ये राहायला लागला. त्या गोपिका त्या ठिकाणी येत होत्या. एक वेळी गोष्ट, यशोदामाई या लालाला सांभाळत असताना लालाला असं टाकलं आणि लालानं करोडो बदलली. तू कडेला. यशोदेला एवढा आनंद झाला. आहा, बस तिने त्याचा उत्सवच ठेवला. ती म्हटली, बाई त्या दिवशी जन्माच्या वेळेला एवढं काही कोणाला करता आलं नाही. आता या निमित्तानं मोठं माणूस आता कशाचा उत्सव करतील सांगताच येत नाही. या 20 वर्षामध्ये वाढदिवसाचा जास्त स्टार्ट करून 10 वर्षाचाच या. कोणाचा वाढदिवस, कोणाचा वाढदिवस, केक वाल्याचं भर झालं. केक आता कुठे आले? कोणाचं कुंकू असं, साक्षीपण असं, तरी त्याच्यात नाही केक. काय कुठून आणली साक्षी? काय सांगायचं? वाढदिवसाच्या दिवशी केक कापायला लागले लोक. एवढ्या पवित्र दिवसाच्या, पवित्र स्थानाच्या दिवशी, जन्म दिवसाच्या दिवशी त्याला केक कापायला सांगतात. आणि पेढा भरवायचा असतो, कापायचा नसतो. लग्नाच्या दिवशी लोक कापायला लागले, साक्षगंधाच्या दिवशी कापायला लागले. ही संस्कृती ख्रिश्चनांची आहे, आमची नाही. आमची संस्कृती वाढदिवस आहे तो तारखेवर नाही, तिथीवर. तिथीवर जर वाढदिवस केला आणि एखाद्या मंदिरामध्ये पूजा केली, गाईला दान केलं, काहीतरी एखादं सत्कर्म केलं, तर त्या मुलाचं आयुष्य लागत असते. आयुष्यातलं संकट म्हणून तिथीवर वाढदिवस करा, शास्त्र पद्धतीने वाढदिवस करा. उगाच आपलं काहीतरी हा एवढे करत टाक काय करते. तर उत्सव करायचा तो विधीपूर्वक झाला पाहिजे. असं तो विषय कृष्ण चरित्र आहे.
करवट बदलली माझ्या लाला नंदा यशोदा मैयाला आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर त्यांनी उत्सव ठेवला काय अंग परिवर्तन महोत्सव. मोठी माणसं कशाचं नाव घेतील काही सांगतायच नाही. आजकाल लोक कशाचा वाढदिवस करायला लागले. एका दादाने विचारलं ते काय हे म्हणे महाराज आमचं लग्न झालं होतं ना याच तारखेला त्याचा वाढदिवस करा बाबा. काय काय केलं होतं किती वर्ष झाले 40 वर्ष काय केलं आपले भांडण काय अरे तुलाचं एक मतानं आणि आजपर्यंत 40 वर्षापर्यंत वाढलो त्या दिवसापासून म्हणून त्या दिवसाची आठवण करा. त्या दिवसाची आठवण काय करायचे शास्त्राने सांगितलेल्याप्रमाणे गुरुने दिलेल्या वचनाप्रमाणे आणि आजपर्यंत जीवन जगलो म्हणून त्याचा उत्सव तयार केला की आम्हाला आजपर्यंत इतकी बुद्धी निर्माण झाली नाही आम्ही त्याच पद्धतीने जीवन जगलो. त्याच्यासाठी हा उत्सव आहे. असा उत्सव केला पाहिजे. आमचं लग्नाचा वाढदिवस असला आधीच्या दिवशीच काहीतरी कासा पक्षी जाईल पहिले शुभेच्छा द्यायच्या कोणी ते पाहिजे त्याच्याकडे हे पाहिजे तिच्या शेवटी माध्यमावर मोबाईल याच्या मोबाईल त्याच्यावर सर्व तिच्या मोबाईल त्याच्यावर सर्व लग्नाच्या शुभेच्छा बसले एका सोपा शेटला हे कोणता वाढदिवस एक मताने जीवन जगल्या गेलं पाहिजे. एक मताने लग्न हा योग आहे. योग या धातूपासून निर्माण झालेला हा योग शब्द आहे. दोन जीव एकत्र येऊन एका विचारात वागून आपल्या जीवनाचा उद्धार त्या एकाला प्राप्त करून त्याला समर्पित होऊन आपल्याला एक रूप झालं पाहिजे. याचा नाव आहे लग्न. असं हे जीवनामध्ये झालं पाहिजे घडलं पाहिजे. कसं काही माणसं महिन्याच्या महिन्यालाच करायला लागेल करा. मोठी माणसं आहेत कशाची हौस आहे. यशोदा मैयांनी अंग परिवर्तन महोत्सव यशोदा मैया बरोबर उठली लाला स्नान घातलं त्याचा शृंगार केला डोळ्यात घातलं आणि मनात विचारला सगळ्या गोपींना आमंत्रण दिलं. सगळ्या गोपी काय येतील माझ्या लालाची झोप झाली पाहिजे. या बायांची कलकल काय साधी आहे का काय भागवतात बसल्या तरी एखाद्या बाजारात सारख्या बोलतात इथल्या नाही करत अजिबात. मला असं वाटतं गावाकडे भागवत केलं तर श्लोकाला झोपून उठतात का काय भागवत कोणी बोलवत असेल काय इथून कशासाठी उठतात ना. मला असं वाटलं गावाकडे कोणीतरी बोलत असेल कोणीतरी काही फॅशन देत असेल माय कुठे आहे तू असेल बिचारी इथे कशासाठी बोलवलं इकडे कोण बोलवणार आहे आपल्याला. इथे तर कमीत कमी स्थिर संख्येत आहे का वेळ भेटला तेवढी त्याच्यातही लक्ष असं गोपाल कृष्ण भगवान की जय. काय सांगायचं गोपिका आता आमंत्रण दिलेल्या गेला काय माझ्या लालाची झोप झाली पाहिजे. म्हणून यशोदा मैयाने विचार केला आता काय करावं. म्हणून घराच्या बाहेर लालाचा पाळणा तयार केला एका गाडीला आणि त्या पाळण्यामध्ये लाला झोपवलं. इथे त्याला आवाज आला उत्सव कोणाचा त्याचा आणि ते कुठं घराच्या बाहेर आणि गोपिका झाल्या बसले तिला हळदी कुंकू दे तिला हळदी कुंकू दे. गोपिका येत असताना रिकाम्या हाताने येत नाही रिकाम्या हाताने यशोदा मैया पाठवत ती यशोदा आहे. यशोदेला ती यशोदा जो जो भक्तीकडे गेला त्या जीवाला ही भक्ती परत पाठवत नाही त्याला काहीतरी दिल्याशिवाय हाताने रिकाम्या टाकत त्याच्या पदरात काहीतरी ही भक्ती मला टाकते. रिकाम्या हाताने
म्हणून करा हरिभक्ती होते. परलोक येईल कामा, परलोकामध्ये सुद्धा कामी पडेल. कोणतीही करा, नौकरी कशीही करा, तुमच्या पदरात काहीतरी पडल्याशिवाय यशोदा नाही आहे. देते काय, जसा तसा अधिकार असेल त्याला ती देत राहते. इकडे या पावसानं सुद्धा आपला एक मित्र पाठवला, त्याचं नाव शक्ता होतं. तोही सुद्धा त्या आपल्या प्रवेश झाला. त्यानं बघितलं, बरं झालं म्हणजे आता बाहेर समजला. गुप्त रूपानं आला आणि गाडीवर बसला. वजन वाढवायला गाडीचे चाक जमिनीमध्ये जायला लागले. त्यानं ठरवलं या गाडीला दाबूनच त्याला समाप्त करायचं. चाक आतमध्ये जायला लागले. स्वतंत्राने पाण्यातून पाय बाहेर काढला आणि पेन द्यायला लागले. तो बाहेर गाडी हिकरी सारखी आकाशात घेतली. हिंगरी सारखी ते गाडी आकाशामध्ये आकाशामध्ये गर 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 एकदम उलटी पडली आणि शक्ता सुद्धा समाप्त झाला. बोल कृष्ण कन्हैया की जय. एवढा मोठा दैत्य कसा काय झाला असेल, तेवढ्या पोरानं बघितलं होतं ना, तो पोर ते गाडी कशी नाही पडली म्हणून आपल्या लालानं असा पाय काढला, गाडीला मारला. आकाशात चिंगरी सारखी गाडी गेली होती आणि बरोबर 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 फिरत आली. यशोदा मैया म्हटला, यशोदा मैया वेड्या कुठला, अरे माझा लाला एवढूसा आणि त्याला लाभ मारली म्हणतो. अंगाडी पटल का तिला पटल का, कारण तिच्याकडे वात्सल्य प्रेम आहे. वात्सल्य प्रेम असल्याशिवाय जीवनामध्ये हा आनंद प्राप्त होत नाही. वात्सल्य प्रेमामध्ये दुःखात हे सुख आहे. मग अशी एक वाक्य सांगत होतं ना, ते सांगता सांगता तेवढं राहिलं. वात्सल्य प्रेमामध्ये आलं आठवलं. दुःखातही सुख मिळते वात्सल्य प्रेमामध्ये. मला सांगा, आई होणे आनंद आहे का नाही? हो म्हणायचं नाही म्हणाय हो, पण आई कधी होईल? आई कधी होईल? मुलगा झाल्यावर, तिला अपत्य झाल्यावर. अपत्य होत असताना त्या मुलाला जन्म देत असताना तुझं काय सोपं आहे का? सोपं दुःख आहे का? तुम्हाला कसं काय नाही? आई झाल्यावर किती दुःख आहे. एवढं मोठं दुःख आहे, एवढं मोठं दुःख ती सहन करते कशासाठी? फक्त आई होण्यासाठी. मला सांगा, या दुःखातही सुद्धा तिला कळालं आणि मुलगा झाला. आनंद होतो का नाही? आनंद होतो का नाही? त्याच्यातच ते हसायला लागते. हा, वात्सल्य प्रेमामध्ये त्याला आनंद आहे. वात्सल्य प्रेमामध्ये आनंद आहे. आणि आई झाली आपले हा आनंद कसा आहे? शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजन, ही यशोदा मैयाची वात्सल्य आनंद होतो. आणि आपल्याला मधूनच सांगतो, त्यानं पाय काढले, हिंगरी सारखी गाडी वर गेली. नाहीतरी कृष्णानं
का मांडली असेल लाज? पोरं ज्या वेळेला पहिली गाडी खेळणं आणते ना कोणीतरी, तर त्यावेळेला ते सरकत असताना पायाला सरकत आता मामाला पाठवलेली गाडी आहे ना, हो मामा आहे. आणि हा शक्का सोड हे खेळ मामाला पाठवलं, पहिली लाज नाही मारणार तर काय करतो आपल्याला? खेळता खेळता मोडले, त्याला काय करते? असे लहान खेळले तर किती मोडले. कागवरे ठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य झाली नष्ट केली. असे अनेक खेळले भगवंतांनी बोलले. शुक्रदेवजी महाराज परीक्षित येण्याचा सांगतात, राजा त्या कोकणामध्ये हळूहळू माझा कृष्ण की नाही वाढायला वाढत असताना त्याने काय केलं तरी काय, तळवे तळहा तळहा टेकीचा, तळवे तळहा तळहा टेकीचा, आणि रांगता रांगता काय करायचा, रामगंधरंगणे चोरी तरुणी धावणे धरती गवळणे. रांगता रांगता तो दोन्ही चोरायला लागला. आणि एक दिवस रांगत रांगत दारात गेला. दारामध्ये गेला आणि एक मातीचा खडा घेतला आणि तोंडात टाकला. तेवढ्यात मी एका गोपाळाने बघितलं आणि धावत आला, मैया 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 मैया, आज तुझ्या लालाने माती खाल्ली खाल्ली ए मैया. तेरे लाला ने माती खाई, यशोदा सुनवाई, तेरे लाला ने माटी खाई, तेरे लाला ने माटी खाई, यशोदा सुनवाई, तेरे लाला ने माटी खाई, यशोदा सुनवाई. तेरे लाला ने माटी खाई.
नहीं नहीं ना तो माटी खाई नहीं जोड़े झूठ बोलता है तूने माटी नहीं खाई तो यशोदा मैया पूछने लगी क्यों यदि सत्यं गिरस्तरे मुखमे पश्यते तूने माटी खाई नहीं माँ नहीं खाई माँ तुझे लगता है कि मैं झूठ बोल रहा हूँ यदि सत्य गिरस्तरे यदि तुझे लगता है कि मैं झूठ बोल रहा हूँ मुंह में देख ले तो मैया ने मेरे काना के मुंह में उंगली डाल दिया मुख के बाही भूली बेली निकल पड़ी माटी की बेली निकल पड़ी माटी की बेली निकल पड़ी माटी की बेली दीन भाई
यशोदा मैया विचारते, हा बाबा पाहत राहतो यशोदा माझ्याकडे. अरे लाला मी काय विचारते तुला, तू माती खाल्ली का? तोपर्यंत यांना कार्यक्रम आतमध्ये जिभेने सुरू केला. काही दाताला अडकलेली असेल, काही कोण्या कण्यात बसलेली असेल, सगळी पुढून जाण्याची काळजी. अरे दादा मी काय विचारते तुला, हा बाबा एक नाही दोन नाही. अरे लाला मी काय विचारतो, लाला अरे तू माती खाल्ली का? आणि सगळे तोंडातले संपल्यानंतर म्हटला तो मैया मी खाल्ली नाही. नाही खाल्ली नाही. मग हे गोपाळ का सांगला, मैया तुला माहित नाही. हे गोपाळ म्हणतात आम्हाला दही दूध चोरून दे. मी म्हटलं चोरी केली की आई मारते. म्हणजे किती हा चोरी केली की आई मारते, मी चोरी करणार नाही. आणि मैया मी त्यांना दही दूध चोरून दिलं नाही. आई दही दूध चोरून दे सर्वा. महाराजांनी एक शब्द टाकले संत वाङ्मय बघा, दही दूध चोरून दे सर्वा. ऐसे मज सांगता तेनं ऐकले मनवणे मजवर. आई रुसले सांगता ते. यशोदा मैयाने हातावरती काठी घेतल्या, हात पकडला. हो माती खाल्ली तू? थरथर कापायला लागला. विश्व ज्याला घाबरते यशोदा मैयाच्या पुढे घाबरायला लागला. मैया नाही नाही म्या खादली माती, खादली माती. आई ही माती नाही खाल्ली का? नाही खाल्ली. हे गोपाळ सांगतात ते, आई मी त्यांचं ऐकलं नाही ना म्हणून ते सांगतात. दही दूध चोरून दे सर्वा. ऐसे पद सांगता तेनं ऐकले मनवणे मजवर. रुसले सांगता 1992 मध्ये हातोड्यामध्ये शिबिर झालं का? आठवते तुम्हाला? आमच्या वल्लभराव कशाला विचारतो हातोड्यामध्ये. त्यावेळेला हे शिबिरामध्ये मी गौरव शिकलो हातोड्यामध्ये. नाही नाही म्या खादली माती, खादली माती. तेवढ्यामध्ये यशोदा मैया विचारते, ठीक आहे तू म्हणतोस या मुलांना तू दही दिलं नाही म्हणून तुझी ही चहाडी सांगतात. हा तुझा मोठा भाऊ बलराम. दादा इथं उभे आहे. दादा म्हणतील आता काय माझ्यावर आणलं का रे? यशोदा मैया म्हणते तुझा मोठा भाऊ आहे ना बलराम दादा, हातात सांगतो. कृष्ण वचना मैया तू कोणाची गोष्ट करत आहेस? दाऊची या नवाकडे तोड केलं. दाऊचं नाव घेतलं. मैया म्हटली काय झालं? गडी दादा जो तुझ भेटला. आई आई गडी राम दादा जो तुझ भेटला. तोही माझा पक्षपाती. एका जनार्दने पूर्ण कृपे
आम्ही भजो दिन रात्री आई नको ग, आई नको ग, आई माझं मागं नको ग. नाही नाही न्या पाहिली माती खाल्ली माती. आई आईने माती खाल्ली नाही का? आईने माती बघितली नाही का? आई खाल्ली नाही. तुला बलराम दादा जो सांगतो ना, तुला माहिती नाही का? तू माझा नेहमी पक्षपात करतो. यशोदा माझ्या म्हटली का करतो पक्षपात? तुला माहित नाही? तू मला स्नान घालतेस, तू माझा शृंगार करतेस आणि बलराम दादा त्यावेळेला कसा पक्षपात करतो माझा? तुला माहित नाही का? या तो बघ कसा मोठाच्या मोठा झाला दोन्ही खाऊन. त्याला असं वाटते मी मोठा व्हावा आणि याला असं समजते पहिलवाने व्हावं. बळीराम दादा जो तुझ भेटला तोही माझा पक्षपाती. म्हणून तुला सांगत दादा खोटा बोलतो, गोपाळ खोटा बोलता, तर तू एकटा हरिचंद्राचा अवतार नाही का? तो म्हटला मैया तुला खोटं वाटत असेल तर एवढ्या वेळात त्याला हे काही पण ठेवणार नाही का तुझ्या डोक्यात? मैया यदि सत्य गिरस्त जर तुला असं वाटत असेल की खोटा बोलतो, तुला सत्य पाहायचं असेल तर पश्य मे मुखम, माझं मुख बघ. हे सुद्धा उघड. या बाबांनी मैयावरती कृपा करायचं ठरवलं आणि आपलं स्वतःचं तोंड आणि तोंडामध्ये माझ्या काय आहे ते भगवंताने यशोदा मैयाला त्या ब्रह्मांडाचं दर्शन दिलं. यशोदा मैयावरती पुन्हा अजून माझ्या कृष्ण कन्याने मायेचा पडदा टाकला. जणू काही झोपेतून उठली आणि हा बाबा एकदम वात्सल्य प्रेमाचा मैयाच्या गळ्यात पडला. मैया मला भूक लागली. यशोदा मैया घरी लाला घरात नाही घेऊन आली. लाला सगळं विसरली की आता सगळं विसरली. जसं आपण विसरलो ना तसं या मायेच्या प्रभावामध्ये भगवंताची माया आहे. सगळं विसरतो मनुष्य. लहानपणी कसं होतं आठवते का? आईच्या गावात कसं होतं आठवते का? पहिल्या जन्मात जाऊ दे, या जन्मात काही आठवत नाही. यशोदा मैया मायेचा पडदा वाचल्याचा प्रेमाचा पडदा टाकला. यशोदा मैया सगळे विसरली. दादाला सवय झाली. यशोदा मैया माखन देते. हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. मग कानातला देऊ तरी काय? यशोदा मैया हे नाही, ते नाही, ते नाही, घ्यायचं तरी काय?
यशोदा मैया पुढे तेवढ्यामध्ये यशोदा मैयाने वर बोट केलं. हे बघ देव बाप्पा तो म्हटला बाप्पा पाहिजे. यशोदा माई म्हटली वर फोटो काढून दिला फोटो टाकला. काय करायला जे दाखवलं तेच माई गए तो चंद्र खिलौना लूंगा. माई गए तो चंद्र खिलौना लूंगा. माई गए तो चंद्र खिलौना चंद्र यशोदा मैया ने एक पात्र घेतलं त्याच्यामध्ये पाणी टाकलं अंगामध्ये पात्र ठेवलं त्याच्यामध्ये चंद्राचं दीप पडलं हे घेता यशोदा मैयाच्या जवळून खाली उतरला त्या पाण्यावर गेला दोन्ही हात त्याच्यामध्ये टाकले सगळं पाणी आकाश घेतलं सगळं पाणी सांगलं शिखर झाला त्याच्यामध्ये पुन्हा अंतिम पाय पडला नाही काय करणार देणार नाही का मैया मला चांगलं माणूस पाहिजे माहिती कसं आहे मैया म्हटली नाही देणार नाही देणार नाही देणार. कृष्ण म्हटला घेणार 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 पण ती देणार नाही ना. माखन देते मिठाई देते मिसरी देते हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे चंदमामा पाहिजे चंदमामा पाहिजे चंदमामा पाहिजे हे काय मागणी केली नाही. कृष्णाने विचार केला आपल्याला फेर झालं नाही का पण मनातल्या मनातच म्हटला म्हणून म्हटला पाहिजे लक्षात ठेवलं नाही पाहिजे. मैया म्हणजे काय करणार मैया म्हणजे तू मला दररोज स्नान घालतेस ना किती लाडू कोणी लावतेस माझा लाडा असा माझा लाडा तसा आता मी काही केलं तरी तुझ्या हाताने स्नान करणार नाही आणि तुझ्या हाताने नाही घेणार. यशोदा मैया म्हटली नको स्नान करू माझ्या हातात मी जाऊ भैयाला घरात त्याची स्त्रीने कुंकुम देईल सुंदर गीताचा शृंगार करत तुला देणार नाही जा त्याला
असं वाटलं दुसरी धमकी आपली फेल झाली. म्हटलं मैया तुला द्यावंच लागेल हा. मैया म्हटली काय करणार काय करणार तू म्हणतेस ना लाला एवढं माखन खा एवढं माखन खा एवढं माखन खा. मी माखन खाणार नाही. यशोदा मैया म्हटली नको खाऊ. मी तर सुंदर पैकी माखन काढेल ताजं ताजं माखन माझ्या जाऊला खायला देईल. माझा ताऊ मस्त पैलवान होईल आणि तू मात्र तसाच राहतो ती पैलवान. मला काय करायचंय तू नको माखन पण मी तुला देणार नाही. कृष्णाची दुसरी धमकी दिली. कृष्ण म्हटलं मैया तुला चालनामा द्यावाच लागेल. यशोदा मैया म्हटली काय करणार नाही करणार. मैया नकोच खाऊ लागून दिला. बोल काय करणार नाही देत. मैया तुला द्यावाच लागेल. एका पोटाने आपल्या भिंतीला पाठ ठेवली. फुटबॉला सारख्या शेत गुलाबजाम सारख्या शेत म्हणून घालत निघाल गुलाबजाम टाकले मला मैया तुला द्यावं लागेल. मैया म्हणते लाला नाही दे नाही काय करणार. मैया तुला द्यावाच लागेल. काय करणार तरी काय. मी म्हणे गोकुळाचा राजा हा गोकुळाचा राजा तो म्हणता येत नाही चांगला गोकुळाचा राजा व्हायला. गोकुळाचा राजा काय करणार. मी सगळ्या गोपाळांना बोलवणार गोपींना बोलवणार काय करणार माझी शिकायच करणार. मैया तुला माहित नाही काय करणार. मैया मी सांगितलं ना तुला यावंच लागेल चालू मामा. मैया म्हटली देणार नाही देणार नाही देणार नाही काय करायचं बोलू त्या लोकांना. मैया गोपाळांना बोलवे सगळ्या गोपींना बोलवे आणि त्यांना विचारेल तुम्हाला माहित आहे का काय. यशोदा मैया काय म्हणशील. मैया मी सगळ्यांना विचारेल तुम्हाला माहिती आहे का. गोपाळ म्हणतील काय. मी म्हणे तुम्हाला माहित आहे का. ते म्हणतील नाही माहिती मी कोणाचा आहे. मी नंद बाबाचा आहे यशोदा मैयाचा नाही. एवढं म्हटलं यशोदा मैयाच्या गळ्यात मी भागी आला. यशोदा मैया पुढे गेली एकदम लाला वाचून घेतलं. लाला किती गोड गोड पडेल. मला असं वाटते माझी संगत मिळत लाला. अरे तुला चंदा मामा काय अशी बहु सुंदर आनंद तुझ्यासाठी. हा या बाबाला चंदा बिंदा सगळा सोडून दिला. बहू पाहिजे नाही बहू पाहिजे नाही बहू पाहिजे नाही. यशोदा म्हटली बाकीचे काम सगळे नंतर आता पहिले बहू आणते बाकीचं काम नंतर करते. बोल कशी पाहिजे. राधिका बोली से बिरज की छोरी से मैया करा दे तेरा प्यार. राधिका बोली से बिरज की छोरी से मैया करा दे तेरा प्यार. उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है. उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है. कैसे करा दूं तेरा प्यार.
यशोदा मैया कहने लगी, ठीक है कन्हैया, तेरा ब्याह करूंगी, लेकिन ब्याह करने के बाद क्या होगा तेरा कन्हैया कहने जो नहीं ब्याह कराए तेरी गैया नाच चलाओ, जो नहीं ब्याह कराए तेरी गैया नाच चलाओ। आज के बाद मेरी मैया तेरी दहली बनाया, आज के बाद मेरी मैया तेरी दहली बनाया। आएगा तू मेरा ब्याह नहीं करोगे ना, तेरी गैया नहीं चलाऊंगा और तेरे पास भी नहीं आऊंगा। तो मेरा ब्याह करोगी ना मैया, तो सुन ले मैं क्या करूंगा। चंदन की चौकी को मैं बिठा, चंदन की चौकी पर को मैं बिठा, अपनी राधा से चरण तेरे लगवाओ, अपनी राधा से चरण तेरे लगवाओ। वो जग मैं बनवाऊंगा, बनवाऊंगा सकल प्रकार के झोली से, तेरे की झोली से मैया करा दे मेरे चंदन के किले पर मैं बिठाऊंगा और मेरे राजा के हाथ से तुझे छप्पन प्रकार के भोग खिलाऊंगा। ए मैया सुन ले, मैं क्या करूंगा। छोटी सी दुल्हनिया जब अंगना में डोले, छोटी सी दुल्हनिया जब अंगना में डोले, तेरे सामने मैया वो घूंघट ना खोले, तेरे सामने मैया वो घूंघट ना खोले। जाओ से जाओ बैठे के द्वार पर, राधिका गोरी से की झोली से मैया करा दो तेरे प्यार, राधिका गोरी से की झोली से मैया करा दो तेरे प्यार। करोगी ना, तो मैं तुझे मेरे राधा रानी से हाथ से मैं छप्पन प्रकार के भोग खिलाऊंगा, उनके हाथ से मैं तुझे चरण दबाऊंगा। मुझे ऐसा लगेगा कि आजकल के लोग ऐसे तो करते ही नहीं, मान मर्यादा भी रखते नहीं। मैं तुझे कहूंगा मैया, मेरी राधा आएगी ना, तेरे सामने घूंघट भी कभी नहीं पड़ेगी, इतनी मर्यादाशील है। और सुन ले मैया, सुन बातें गाना की झोली
यशोदा मैया ने गले से लगाया मेरा मुन्ना, कितना कितना मीठा बोलता है यशोदा मैयाने जवळ घेतलं आणि तेवढ्यामध्ये यशोदा मैयाला आठवलं, अरे लालासाठी जे दूध गरम करायला ठरवले ठेवलं ते दूध तर आता उकळलेलं असेल, म्हणून यशोदा मैयाने लालाला खाली उतरवलं आणि घाई घाईनं ती चुल्याकडे निघाली. का तर या दुधाशिवाय माझ्या लालाला दुसरं दूध आवडतच नाही, आणि ते जर दूध गेलं तर माझ्या लालासाठी दूध राहील कसं, म्हणून तिनं दूध बघण्यासाठी लालाला ठेवलं आणि घाई घाईने गेली. त्याने विचार केला, माझ्यापेक्षाही तुला ती आवडते, ठीक आहे जा. यशोदा मैयाला जाऊ दिलं आणि मोठा डेरा होता, एक लठ्ठा घेतला आणि त्या डेऱ्यावर हातला, डेरा वर माखण ठेवलं. यशोदा मैयाने ते दूध उतरवलं आणि या बाबांनी डेरा बाजूला बघून बसला. माझ्यापेक्षा हे आवडते जा. गेली 2 लिटर उतरवायला ओरडा 50 लिटर झाला. भगवान परमात्मा म्हणतात, मला सोडून जर गेला तर तुमच्या प्रपंचाचं नुकसान किती मोठं होते याचा विचार करा. थोड्याशा लाभासाठी, थोड्याशा प्रपंचाच्या लाभासाठी जीव भगवंताला सोडून देतो आणि मोठ्या लाभाला मागतो, विन्मुख होतो. बरं जीव विन्मुख होतो. भगवान म्हणतात, अरे छोट्याशा लाभासाठी एवढा मोठा लाभ सोडून देतो, देलाच देणार. हा दंभाचा डेरा आहे. आता अध्यात्म सांगितलं, चिंतन सांगितलं, कथा राहली की आनंद कथेमध्ये, चरित्रामध्ये म्हणतो ना, कृष्ण चरित्र हे दोन्ही अंगाला आनंद देते. एक अध्यात्माचं चरित्र केलं तरी आनंद देते आणि बहिर्मुखानं चरित्राचा उच्चार केला, श्रवण केला तरी आनंद देते. कृष्ण चरित्र आपल्याला पावन करते. सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगितले, राजन माझ्या कृष्ण डेरा फोडला आणि एका खांबाच्या आड जाऊन गेला. यशोदा मैयाने ते दूध वगैरे सगळं ठेवलं आणि लालाकडे आले. ते बोलली, तू सगळ्या घरामध्ये सगळं दूध इकडे तिकडे बघितलं, आवाज दिला, लाला ए लाला. यशोदा मैयाने बघितलं आणि लाला आजपर्यंत गोपिका सांगत होत्या, तुझा कृष्ण असा करतो, तुझा कृष्ण असा करतो. आज मात्र एवढी थोडी करतो, आज मला कळलं. आणि यशोदा मैया लालाला बघायला गेली तर खांबाच्या आड आलेला दिसला. यशोदा मैयाने हातामध्ये दोर घेतला, हातात काठी घेतली आणि लालाकडे गेली. या बाबाने फळ काढला. हा कैसा यही लगाता है गोकुल जानारे, हा ब्रह्म विदेचा जनता गे तुम याला धरो पाता, हा ब्रह्म विदेचा जनता गे तुम याला धरो पाता, कैसा लहाता गोकुल जानारे. यशोदा मैयाच्या धरण्यासाठी गेली. भगवान परमात्मा समोर वळत आहे, पाठीमागे वळत आहे. यशोदा मैया थकलेली बघितली, लाला थांबला. लाला, आजपर्यंत गोपिका म्हणत होत्या ते खरी गोष्ट आहे. तू माखन चोरतो, मटकी फोडतो,
शरीर होऊन थरथर कापायला लागला आणि बोलायला लागला, मैया खरंच सांगतो तुला, मैया मी माफक नाही करतो, मी माफक नाही खाल्लं. मी म्हणून कधी काय केलं मैया म्हटली, आता माझ्या समोर जो एवढा धिंगाणा केला तर गोपीना सांगत काय खोटे आहेत काय? आज तुला बांधून यशोदा कानाला बांधण्यासाठी 2 बोट शिल्लक झाल्याच्याकडे 2 बोट. जीव भगवान परमात्म्याला बांधण्यासाठी जर अहंकाराने गेला तर भगवान परमात्म्याला तो बांधू शकत नाही, त्याचा अंतर पडत. स्वतःच्या बलावरती बांधलं जात नाही म्हणून संस्थाविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही, त्याच्याशिवाय नाही. म्हणून जीवनामध्ये लक्ष ठेवायचं. सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा 2 बोटांचा अंतर पडत. ममता आणि अहंता हे 2 बोटांचा अंतर पडत. दुसरं बोट घेतला 2 बोट, तिसरं बोट घेतला, तिसरं बोट घेतला, तेही तेवढंच अंतर. यशोदा मैया थकली, शेवटी भगवंताने स्वतःला बांधून घेतलं आणि यशोदा मैया उठाला बांधला. सोने गेले म्हणून उखळासी बंधन, सोने गेले म्हणून त्याला उठाला बांधलं आणि यशोदा मैयाने आता माझे काम करून गेले म्हणून घरात निघून गेले. गोपाळ म्हणाले, कृष्णाला सांगितलं तुम्ही फक्त पुढे जाणे. डमरूच्या आकारासारखी उचल गोपाळ पुढे गेले. भगवंताने एक छक्का मारला होता, गाडले करून पडले. हा, आणि भगवान परमात्मा गाडा गाडा करत ओढत घेऊन गेले. यमुनेच्या किनारी यमुनावरून नावाचे वृक्ष होते, त्याच्यामधून भगवान परमात्म्याने प्रवेश केला. ती उखळत्या वृक्षाला अडकलं. कान्हा, अरे कान्हा इकडे, कान्हा इकडे. कान्हाने सांगितलं तुम्ही पुढे चला. गोपाळ पुढे गेले. एक झटका गेला, यमला अर्जुनाचा उद्धार झाला. दिव्य शरीर प्राप्त झाले आणि आपल्या लोकांमध्ये पुरुष निघून गेले. गोपाळ कृष्ण भगवान आणि माझा कृष्ण पण या झाडाच्या मध्ये
सगळ्या स्वरांना बाबाला सांगितलं, बाबा बाबा आपल्या लालाच्या अंगावरती झाडं पडली. नंद बाबा आले आणि नंद बाबा आल्यानंतर कानाला बघितलं. कानाला सांगितलं, बाबा मला मैयाला मारलं. नंद बाबाला ते बघितलं, लालाला सांगितलं आणि घरी घेऊन आले. लाला म्हटला, बाबा मी आता मैयाकडे जाणारच नाही. हा बाबा म्हटले, नको जाऊ, माझ्याकडे जा. मी मैयाला हात खाणार पण नाही. बाबा म्हटले, नको भोगले तुला घेऊन जातो. मी मैयाजवळ झोपणार नाही. बाबा म्हटले, माझ्याजवळ झोप नको जाऊ. आणि मैयाकडे अजिबात जाणार नाही. बाबा म्हटले, माझ्याजवळच राहा, आपण वर जाऊ. नंतर बाबा लालाला घेऊन आले आणि वरच राहत होता. नंतर बाबा खाली आले आणि यशोदेला बोलायला लागले, का गं वर्ग नव्हतं तर नमस्कारच होते. खाल्ला असेल, फोडला असेल, एक माठ काय त्याच्यात तुझ्या बापाच्या घरचा थोडाच फोडला. ते पोरं कशाला ते करतात, त्याच्याच बापाच्या घरचं फोडलं ना. यशोदा मैयाला काय असं याच्यासाठी नव्हतं म्हणायचं, पण कोणाने असं करू नये. आईचा उद्देश असतो कोणाला पुन्हा चूक करू नये म्हणून त्याला पाहिलं, पण सोडून द्यायला पाहिजे, लक्ष दिलं नाही. यशोदा मैयाने हात खाली घातले, डोळ्यात पाणी आलं. नंद बाबा म्हटले, अगं तो थोडासा रुसला तुझ्यावर, येत नाही म्हटला, त्याला भूक लागली असेल, भोजन दिलं. यशोदा मैयाने स्वयंपाक तयार करून लालाचं ताट तयार करून दिलं. नंद बाबा वर घेऊन आले. दररोज मैयाच्या हाताने एक एक घास खायची सवय. बाबानं ताट आणून ठेवलं, त्याच्याकडे जेव. वडिलाला कुठं मुलाला जेव घालता येते, त्या आईला जेव घालता येते. लालाने एक दोन घास खाल्ले कसे तरी, तसंच ताट ठेवून दिलं, कारण आईच्या हातची जेवायची सवय होती. बाबा म्हटलं, नाही जेवायचं नव्हतं, कशाला जेवतो जेवतो म्हणत होता. बाबा मला झोप आली. बाबाला म्हटले, अरे मला तर येऊ दे. बाबाने जेवण केलं, अंतरम टाकलं आणि लाला आज बाबाजवळ झोपलेला आहे. दररोज आईच्या जवळ झोपण्याची सवय होती. आईच्या अंगावरती पाय टाकावा, आईच्या मुखातून दोन चार गोष्टी ऐकाव्या. आईनं थांबत्यात थांबत्यात लाला झोपू घालावं. आज बाबा जवळ आहे. बाबाच्या अंगावर पाय टाकला. बाबाला कुठं सवय. बाबा म्हटलं, लाला त्याचा पाय सरळ कर ना. लाला म्हटलं, मला तर दिसूनच नाही असं. बाबा लाला झोपला होता आणि मला थांबता मला थांबतच असते. बाबाला थांबता थांबता बाबाला कधी झोप लागली, बाबाला लाला तसा लालाला झोप येत नाही. आई जवळ झोपण्याची तोपर्यंत लालाचा राग होता, रुसलेला होता, तो रुसवा निघून गेलेला होता. लालाने विचार केला, मैया झोपली असते, चुपचाप मैया झोपतो. हा लाला हळूच बाबाला म्हटला. इकडे यशोदा मैयाने जेवण केलं, पण कुठं टाकणार तसंच ताट ठेवून दिलं. अंथरूण टाकलं, परंतु लालाला जवळ घेऊन झोपायची सवय होती. लाला काहीतरी निमित्तानं बोलत होता, हट्ट करत होता. आज लाला दुपारपासून आलाच नाही. तिचा वेळ एका क्षणाचा, एका मिनिटाचा वेळ एका वर्षासारखा तिला चालला. ती अंथरुणावर उठली, नारायणला जवळ बसली. नारायणा, माझा काही उद्देश काय, लालाला त्रास द्यायचा होता का रे? माझ्या लालाला खूप माझा राग आला, माझ्या लालाचा राग जाऊ दे. माझ्या लालाचा जाऊ दे. मी लालाशिवाय नाही राहू शकत. मी लालाशिवाय नाही राहू शकत. यशोदा मैया नारायणाची प्रार्थना करते आणि तिकडे हा विचार करतो, मैया झोपली असे. हळूहळू मैयाजवळ जाईल आणि झोपून एक एक पाऊल टाकत 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 झाला. ते पायाला उतरायला लागला. पायातले झाड वाजणार नाही याची दक्षताही तो घ्यायचा. हळूहळू पाय टाकायचा.
अरे मैयाला आवाज नाही आला पाहिजे ना, अरे स्वतःहून मैयापासून दूर आला होता ना. आणि मग मला हळूहळू आला, बघितलं तर अंथरुणावर मैया नाही. इकडे तिकडे बघितलं तर मैया नारायणाजवळ हात धरून बसलेली होती. तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या. लालाने बघितलं आणि माझा लाला हळूहळू पाऊल टाकत टाकत आला, एकदम मैयाच्या गळ्यात मिठी मारली. मैया, लाला, माझा लाला आला. मैया, काय करतेस ग? लाला, मैयाने लालाला जवळ घेतलं. लाला ते बघितलं. लाला, माझा राग लागले. चुकले का? लाला मैया, आपण मला करमत नव्हतं. बाबाने मला जीव घातलं नाही. माझ्या लाला भूक लागली असेल, संधी जीव घातली. एक घास मैयानं लालाला जीव घातलं. नवल केवळे नगरे जानवाचे कोडे. किती मोठं नवल आहे. तृप्त के यशोदा जासी भोजन घाले. नवल केवळे किती मोठं नवल आहे की ज्याने ही पृथ्वी सगळं सुप्त करावी. आणि यशोदा मैयाच्या झगडचा भास खाऊन हा तृप्त व्हावा. काय यशोदा एवढं पुण्य केलं असेल, तुमच्या जन्मात भाग्य असेल तर यशोदा मैयाच्या जवळ त्याने घालवलं. शुकदेवचे महाराज परीक्षित राजा यशोदा मैयाने विचार केला, दुसऱ्या दिवशी उठून माझ्या लालाच्या थोड्या गेल्या पाहिजे. त्याच्यासाठी गणपती बाप्पाला नमस केला. गणपती बाप्पा, माझ्या मुलाच्या जर थोड्या गेल्या ना तर तुला 1.25 मणाची मदत करेल. एक मास देवे होय नाही गेले, प्रतिदिनी आणि यशोदे. 1 महिनाभर थोडी गेली. यशोदेला असतात गणपती बाप्पा पावला माझा. परवाला चतुर्थी होऊन गेली. चतुर्थी आली. यशोदा मैयाने 1.25 मणाची मदत केली. लालाला सगळं घेतलं ते मोदकाचा हारा आणि गणपती बाप्पा जवळ आले. मोदकाचा हारा वगैरे आरतीचं ताट ठेवलं आणि यशोदा मैयाच्या लक्षात आलं की जी आपली धूप आरती आहे तीच विसरून झाली. काना तेवढी धूप आरती घेऊन ये, कारण मला भाऊची भूक वाटते. जो त्याला म्हणतात म्हणून भाऊची भूक वाटते. नाटकी भाऊ. यशोदा मैया इथेच थांब. एखादी माजर बिजर येईल मनातल्या मनात म्हटला एवढा मोठा बोके असला माजर काय. यशोदा मैयाने जवळ घातली ती धूप आरती आणण्यासाठी. आणि माझा काना गणपती बाप्पाजवळ आला. आवाज आला. मी नाही तुला आता कृष्ण गोष्ट करता. हे गणप्या, अरे गणप्या. मालक आहे. गणपती बाप्पा म्हटले काय म्हणतात मालक? हे मोदक कोणाचे आईने केले? आणि तुमच्या आईने. मग खाणार कोण? गणपती बाप्पा म्हटले आता ज्याच्या आईने केले त्यानं खाव, पण ते समजा ते खातात. माझ्या आईने केले ना, हाराच्या हारात
गेला ते सव्वा महिना मोदक वाचा एकदा तो उघडून गेला कोणा गणपतीला एक बंद नाही करू दिला गणपती फक्त पाहतच राहा या लोकांना खाल्ला तोंडाचा भरलेला दाराच्या आड लावलेला यशोदा मैया डोळ्यात तिथे दुपार ते घेऊन आली काना काना आवाज जरा हात दाराच्या आडच अरे काना काना तोंडात सगळं संपायचं यशोदा मैया म्हटली अरे काना मोदक कुठे आहे तोपर्यंत याला तोंडात ते संपवले ते म्हटलं मैया बरं सांगतो तुला एवढ्या मोठ्या पोटाचा एवढ्या उंदरावर बसून मैया त्याच्या हातात त्रिशूळ होता तो म्हटला खबरदार गणपती ऐकतोय गणपती मनातल्या मनात म्हटलं किती फोटा फुटले मैया त्याला त्रिशूळ मला दाखवला मैया मी दाराच्या आड लपतो म्हणून वर झालं नाही तर मला मार बसवला मैया एवढ्या मोठा पोटाचा मनुष्य सगळं खाऊन टाकले येऊन सगळं करून दिला नाही गणपती मनातून एक तरी दिला काय माझं नाव सांगा सर शुकदेवी म्हणतात तरी शिथिराजाला सांगतात की राजा भगवंताच्या जगा अनंत आहे यशोदा मैया म्हटली काका तूच काहीतरी केलं असेल नाही मैया तुझी शपथ आई तुझी शपथ आहे त्या मोठ्या पोटात आला त्यानंच खाल्ले यशोदा मैयाला असं म्हटलं माझ्या मसाला गणपती बाप्पा पावला म्हणून तर साक्षात आला असेल बोलली होती यशोदा मैयाला असं म्हटलं नैवेद्य द्यायचं आहे तर काहीतरी आणा म्हणून गुळाचा नैवेद्य द्यावा तेव्हापासून नाही मोठं करायचं जीवावर आलं ना काय आता गुळाचं प्रसाद द्यायचा तेव्हापासूनच पद्धत आहे गुळाचा प्रसाद आणण्यासाठी म्हणून गेली हा बाबा विचार करायला लागला काय सांगा साक्षी कधी कोण उघडत सांगता येत नाही म्हणून माणसाला साक्षी ठेवायचाच नाही हा गणपती बाप्पा जवळ आला आणि आवाज दिला ए जबरदस्ती आईला सांगितलं तर लक्षात ठेवा कशाला सांगतात तोंड उघडलं तर नाही सांगणार पण भरोसा नाही उचलला गणपती नाका तोंडा गणपती तोंडात दिला टाकला मास्टर पाटील काय पाहिलं माझ्याकडे टाकलं ना तोंडा आणि यशोदा मैया तो गुळाचा नैवेद्य घेऊन आली आरतीचं ताट घेतलं गणपती बाप्पाची पूजा करणार अक्षय देवाची पुढे पाहायचं गणपतीकडे बघितलं गणपती सुने देवासीच कुसे देव काय झाला देवाला विचारायला लागले कृष्णा देव कुठे आहे गणपती बाप्पा कुठे आहे तो म्हटला मैयाकडे एवढं कळत नाही का एवढे मोदक खायला खाल्ल्यावर गेलं असं यशोदा मैया म्हटली तूच काहीतरी केलं कोण काय त्यांनी केलेला भगवान परमात्म्याने दर्शन दिलं यशोदा मैयाकडे नंद बाबाने विचार केला माझ्या लालाला भुली मावत नाही किती संकटावर संकट येतात म्हणून मीटिंग मिळवली आणि सांगितलं गोपाळांना माझ्या लालाला ही भुली मावत नाही मला असं वाटतं कुठं तरी जावं आणि माझा लाला जिथे स्टे राहील तिथे राहावं बाबा एवढं मी जहा घेतली एवढा मोठा वाडा तिथं जाणार बाबा म्हटलं मला काय करायचं त्या जहागीरचं काय करायचं मला माझ्या मुलाला समजलं असेल काय मला याचं काही गरज नाही तुम्ही सांगा गोकुळामध्ये लोक म्हणले बाबा जर तुम्हीच गोकुळामध्ये राहणार नाही आम्ही सुद्धा राहणार नाही
यमुना मुलेच गोवर्धनम त्या ठिकाणी वृंदावन आहे. जवळ यमुना आहे आणि जवळच आपल्या गाईला करण्यासाठी गोवर्धन पण आहे. बाबा आम्हाला असं वाटतं आपण वृंदावनामध्ये जाऊया. नंतर बाबांनी सांगितलं काही आहे असं ते पवित्र स्थान वृंदावन. त्या वृंदावनामध्ये सगळ्या गोपाळांनी आपल्या गाड्या चंद्राकार सजवल्या आणि गाड्याच्या खाली आपल्या प्रभूचं स्वरूप केलं. देवावरचं प्रेम त्याच्या सुखासाठी बरं का, त्याच्या सुखासाठी गरज झालंच म्हणले. कृष्ण काय गोकुळामध्ये आला, काय गोकुळावरती एवढं प्रेम करत होता, त्याने आपल्या घरादाराचाही विचार केला नाही. फक्त त्याला सुखी लावलं, त्याला सुख भेटावं. आज आपल्या मुलाला सुख भेटण्यासाठी आपण फक्त पैसा कमवण्याचा प्रयत्न करतो. दोघेही पती पत्नी नोकरीवर जातात. कोण प्रेम करतं कोणाला? कोण प्रेम करावं? पैशानं कोणाला सुख होणार नाही. पैशानं मुलगा सुखणार, त्याला सुख नाही ना. त्याच्यासाठी त्याला वात्सल्य प्रेमाची गरज आहे. आईने त्याला प्रेम पाहिजे. त्याच्या बालपणामध्ये त्याला प्रेम मिळालं पाहिजे. तो मुलगा सुद्धा आपल्यावरती म्हातारपणात प्रेम करेल. त्याला काय प्रेम करेल? आपण पैशावर त्याला सुख देण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा पैशावर सुख दे. तुला सुद्धा पैसे पैशासाठी हे येता मान प्रवर्धन शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजाला सगळे वृंदावनामध्ये राहायला लागले आणि माता कृष्ण कन्हैया गोप अष्टमीचा मुहूर्त काढला आणि गाडीकडे लागला. छोटी छोटी गैया छोटे छोटे छोटो सोने घास खावे गैया दूध पीवेगा माखन खायो मेरो मेरा कहना आता काही राजा शुक्रदेव महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा एक दिवसाची गोष्ट नंद बाबांनी भेटी म्हणून यशोदासीला सुंदर पैकी प्रमाणला तयार करत होती. माझा लाला आला मैया म्हणजे हे काय एवढं रसगुल्ला बघितला मैया एक मैया म्हणजे दूर 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 देवबापाचा प्रसाद आहे, देवाचा आहे, देवाच्या हाती घेऊ नये. देवाला पवित्र केलं पाहिजे बरं का. काही लोक असं करतात, काढून ठेवतात, म्हणतात पुष्ट नाही हे जेव्हा असं कुठं असतं का? त्याला देण्याच्या आधी घ्या, देवाला द्या, तेच त्याला तुम्ही टाका. लहान मुलाला द्यायचं आहे ना, पहिले देवाला द्या आणि नंतर तो प्रसाद त्याला द्या. नाही पहिले काढून ठेवू आणि मग देवाला त्याला देऊन टाकून मग देव पुरुष दिलं काही उष्ट असते. तसं उष्ट म्हणजे काय, ताटात घेतलेलं पुष्ट असते असं नाही. काही लोकांना पोळे जर वाढले तर त्याला लागत नसतं, ते ताटावरती उतरतात पुष्टी नाही झाली, हल्लीच नाही. पुष्ट्या पत्रावळी पडलं पुष्टी नाही का झाली, पुष्ट होते टाकू नये तसं. आणि वाढणारानं सुद्धा आग्रहानं वाढू नये. जेवढं लागतं तेवढं द्यावं आणि जेवढं पाहिजे तेवढं देवावं. विनाकारण डस्टबिन मध्ये एखाद्या जनावरासारखं टाकू नये. डस्टबिन मध्ये टाकू नये. इतकी माणसं अन्नाचा ब्रह्म म्हणून प्रसाद म्हणून सेवन करतात. तुम्ही अजिबात गोष्ट टाकत नाही, टाकतात जरा बाहेर
सकाळी सगळं बघून येतो. मी विचार केला जाऊ द्या वानर का आले ते बहुतेक आले कुठे मग लक्षात आलं डस्टबिन मधल्या पड्या. डस्टबिन मधल्या टाकता टाकता त्यांनी इकडच्या उचललं तसं होईल. अन्न बाहेर पडले बरं का तेवढं लागतं तेवढं ताटात घ्यावं गोष्ट टाकू नये. असं शुभदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा यशोधराने सांगितलं जा तुझ्या बाबाकडे. लाला बाबाकडे आला तर मीटिंग भरलेली होती. बाबा मीटिंग कशाची? अरे इंद्र यागाची आहे. बाबा इंद्र याग काय? इंद्राचा यज्ञ करावा लागतो. कशासाठी बाबा? का केव्हापासून? अरे आपल्या पूर्वजापासून. का? इंद्र पाऊस पडतो आपल्या गाईला चारा होतो म्हणून यज्ञ करायचा. बाबा इंद्राचा पाऊस पडण्याचा काही समज नाही. आपल्या गाई गोवर्धनावर जातात. आपण गोपाळ आहोत. आपला देव गोवर्धन आहे. बाबा इंद्राची पूजा करून फायदा काय? कधीपासून करता पूजा? लहानपणापासून. आपल्या घरातली परंपरा आहे. बाबा इंद्र तुम्ही बघितला का? नाही. एवढा मोठा नैवेद्य तयार केला जातो. कधी खाताना दिसला का? बाबा म्हटले नाही. मग काय दिसला का नाही, बघितला का नाही, खाल्ला का नाही, म्हणजे काय कशाला? बाबा म्हटले का ना ते काय बोलायला कसं बोलत असता? बाबा मी तुम्हाला ते विचारतोय माझ्या गोवर्धनाची जर मी पूजा केली तर तुम्हाला दर्शन देईल. तुम्ही जर प्रसाद केला तर तो सेवन करेल. त्याच्यात एक म्हटलं का रे कृष्णा जर इंद्राची पूजा केली त्याची पूजा केली इंद्र कोपला तर रक्षण करेल. तो रक्षणही करेल दर्शनही करेल नवे नवे तो प्रसादही ग्रहण करेल. आणि प्रसाद ग्रहण केल्यानंतर तो प्रसाद तुम्हाला देईल. त्या प्रसादाला देवाचे सगळे दुःख समाप्त होते. प्रसादे सर्व दुःखानां आमेर सुखजायते. सर्व प्रसादाने सगळे दुःख नष्ट होतात. म्हणून प्रसाद म्हणून सेवन केला पाहिजे. पहिले देवाला द्यावं. आपल्या घरी काही आणलं ना पहिले देवाला द्यावं. काही अपवित्र आणलं जिथे पाण्याचा आग्नीचा आणि अन्नाचा संबंध येते त्याच्यावर संस्कार होत असतो. ते देवाला बाहेरचा आणू नये. कारण ते करणारे पवित्र आहेत का काय? आपण इथे काय लोकांना बिस्किट कोण तयार केलं कोणाला माहित आहे? काही लोकांना फरसन असं टाकलं देवाला. आता पवित्र आहे का कोणाला? देवाला आपल्या हातचं आवडते बरं. देवाला पवित्र पाहिजे. देवाला जे चालतं ना ते आपल्या घरी प्रसाद बनवला पाहिजे. आपल्याला प्रसाद आपण आपल्या चवीचं बनवतो. देवाच्या आवडीचं बनवत नाही. देवाच्या आवडीचं बनवा. देव तुमच्या हातचं एक दिवस तरी जमीन करेल. माझ्या लालाला हे आवडते, माझ्या देवाला हे आवडते, माझ्या देवाला. तुमच्या मुलासाठी कसं तुमच्या आवडीचं बनवता का नाही तुम्ही? शाळेतून मुलगा आला माझ्या पोराला बारीकशी आवडते बघ भेटत नसतो कोणाला. माझ्या पोराला असा असा पदार्थ आवडतो भेटत नाही कोणाला बाहेर. मुलासाठी आवडीचा करताना तसं एखाद्या दिवशी देवाच्या आवडीचं बनवलं ना आणि मग काय इच्छा करता की देव आमच्या हातचं जेवढा नाही. त्याच्या आवडीचं बनवा. त्याच्या आवडीचं बनवा. त्याला आवडेल तसं बनवा. आपल्या आवडीचा बनवू नका. आणि मग त्याला द्या. एक दिवस तरी तो आपल्या सेवन करेल. त्याच्या आवडीचं बनवा. देवाला द्यावं. पवित्र द्यावं. आणि देवाला देऊनच तो प्रसादाचं ग्रहण करावा. सगळ्या गोपाळांनी सांगितलं बाबा आपला कृष्ण बोलतो ना तसंच घडते. आपण करूया तसं. 5 वाजता नंतर बाबांनी सांगितलं कृष्णा काय काय करावं लागतं? 56 प्रकारचे भोग लागतात. आमच्या नामदेव महाराजांनी देवाला भोग द्यायचे म्हणून अपवित्रमध्ये कशाचे भोग वगैरे कशाचे तयार केले जातात. म्हणून 56 डिश घेऊन आले. 56 जाते घेऊन आले देवाचे. त्या भावना आपल्याला झालं काय त्याची मजा आहे. भावना लागतात त्याला.
56 प्रकारचे भोग निर्माण करण्यासाठी आपल्याला तर आपली प्लेट भारी होते. देवासाठी 56 प्रकारचे ताट आणि 56 ताट देवासाठी. याचं नाव आहे भावना. हे भाव आहे. देव ग्रहण करेल. घरातून कलाकार तयार करून आणले सगळे, कारण भागवतासाठी गोवर्धन पूजा करायची आहे. हे माझं घडलं पाहिजे. माझ्या गोवर्धन नाथाला मला तिथे भोग द्यायचा आहे. पैशाला देव भेटत नाही हे वाक्य नोट करून घ्या. आपल्याला असं वाटतं पैसा दिला तर देव भेटतो, नाही ती बात. देव जर पैशाला भेटला असता तर गरिबाच्या वाट्याला आला असता. पण मिळालेला देवाचा प्रसाद जर पैसा असेल तर तो देवासाठी खर्च करा. देव त्याचं ग्रहण केल्याशिवाय आणि आमच्यासाठी करतो. आमच्यासाठी आम्ही चांगली केला राहतो घरात, पण देवासाठी आम्ही केलं काही. देवासाठी देवासाठी करा. देवासाठी करा. काही म्हणत असतील माय चिवडा आणला होता कांदा बसवतो. काही काही बायानं आणलेल्या चिवड्याचं पाठी काही फोडलं नाही. फोडायचं कामच नाही. मी म्हणतो तुमच्यासाठी आणलेलं देव जर तुम्हाला फोडू देत नाही तर देवासाठी तुम्ही एखादं टाकलीत नाही का आणायला पाहिजे. देवानं तुम्हाला काय कमी करू देतो. काय म्हणत असतील महाराज देतात, महाराज देते, कोंबड्या देतात. महाराज काय, महाराजाची व्यवस्था नाही. काय महाराज काय देतात, काय म्हणताय महाराजमुळे बाबा मला एवढं तीर्थ घडलं. महाराजमुळे घडलं, देवानं तुमच्यावर कृपा केली. तुमच्यामुळे मला इथे राहून ऐकायला भेटलं, सांगायला भेटलं. तुमची कृपा आहे, तुमच्या पुण्याची. तुमच्या पुण्यामुळे मला हे भेटते. मज पामरा है काय थोर पायची वागा माझ्याकडून काय काहीच करत नाही. सांगू का तुम्हाला, एखाद्या तीर्थाला जर तुम्हाला जायचं असेल तर लोकांना घराघरात जावं लागते. चालता खाऊ त्याला, चालता खाऊ तुम्हाला कसे तरी लोक टाळावं लागतात, घराघरात जातात. भागवत ठरले की लोक वाट पाहतात पुढच्या वर्षाचं काय. का तर तुमचं माझ्या भगवंताच्या कथेवर प्रेम आहे. त्या प्रेमाने तुम्ही प्रयत्न पोचताय. तुमचं पुण्य, तुमचं भाग्य कामाला येतंय. आणि मग तुमचा पदर धरून तुमच्या मागं मागं मी येतो कथा सांगायचा. तुमच्या भाग्याला मलाही त्या ठिकाणी प्राप्त. आणि व्यवस्थापन कार्यकर्ते मंडळी करतात. अरे ते मावल्या तिथे किती बसतात, 2-3 दिवस झाले उठून टाकून नाही. ज्या गावाचा सेवेचा दिवस आहे ना, पहिल्या दिवशी सेवा केली त्या खरदेवाल्याने, दुसऱ्या दिवशी सेवा केली कारंजेवाल्याने. खरं सांगू का तुम्हाला, कारंजेवाल्यांची सेवा करत असताना मी बघितली कारंजेच्या ग्रुपची, अमरावतीच्या ग्रुपची. मला तर असं वाटतं यांच्या स्मृती जन्माला धरला मला आणि सेवा करण्याची मला इच्छा होती. एवढी सुंदर सेवा, काय झाली सेवा. कोणत्या ग्रुपची? दापोऱ्याच्या ग्रुपची. परसोबडे दापोरा नागोला या ग्रुपला सेवा केली. शिस्त बसतो. मला तर असं वाटतं गजानन महाराज संस्थानच झाला. वा, तुमच्या सेवेला नमस्कार आहे. आज सुराण्याची सेवा आहे. मी बघायला आलोच नाही कशी केली तुम्ही. चांगली केली. तुम्ही कुठे पाहिजे चांगलीच करतात. सेवा करणारी माणसं सेवा करतात. चपात्या करणारे चपात्या करतात, वाढणारे वाढतात, जेवणारे जेवतात, एकमेकाला सहाय्य करतात. एकमेका सहाय्य करू
अवघे धरू सुपंत एकमेकाला साह्य केलं ना काही अवघड नाही दिसत असेल मोठा मोहर झालाय परंतु सगळ्यांचा त्याला हात आहे सगळ्यांचा हात आहे सगळ्याच्या पुण्याचा हा हात आहे सगळ्याचा भाग्याचा हात आहे आणि ज्याचं ज्याचं भाग्य आहे त्याला त्या गोवर्धनाची पूजा करू शकते त्याचीच काठी घ्यायला लागते दुसऱ्याची नाही लागत पैशामध्ये खूप पहिले व्हावं आपल्या घरी कुठं त्यांना भेटते घ्यायला पैसा काय कमी आहे का लोकांचा पैशाने नाही हो एवढं भाग्य पत्रामध्ये सेवा करण्यासाठी सुद्धा भाग्य लागते बरं सेवा करण्यासाठी भाग्य लागते नाही तर सेवा करायची वाटत नाही आमचे ते हातका भाई वगैरे आहेत ना सेवा करायला लागलं तर त्यांना दर्शनाची सुद्धा इच्छा दर्शनाची इच्छा आमचा देव मला सांगतात आमच्या रामताईला सांगतात दादा आमचा देव या सेवेतच आहे आमचा देव अरे इथे काहीच नाही जगन्नाथ पुन्हा काय करणे काय होईल पण या आपल्याला 800-850 लोकांचा स्वयंपाक दिल्याशिवाय उठत नव्हते का तर सेवेमध्ये माझा जगन्नाथ सेवेमध्ये माझा परमात्मा बरं सेवा करणाऱ्या ज्या मावळ्या आहेत त्यांच्या घरी ते त्यांचा इथलं ताट इथे ठेवत नाही आता जे चाळीसगाव तालुक्यामध्ये असतील त्यांना माहित आहे त्यांच्या परिस्थिती कशा आहेत घरी त्यांना काही करावं लागत नाही करत नाही आमच्या रामताईला तर नाथ सुना आहे त्या घरात सगळं कुटुंब एकत्र आहे इथे आल्यानंतर लहान मुलीसारखी तिकडे ठेवत आहे सेवा आहे सेवा सेवा भगवान परमात्म्याचा दार म्हणताय दरवाजा आहे तो भगवान परमात्म्याचा दरवाजा आहे सेवा ज्याला ती सेवा करता ती सेवा करा कोणाकडे 2 पैसे असतील तर त्याने त्या पद्धतीची सेवा करावी कोणी रेल्वेमध्ये असेल त्याला पाणी नाही ध्यान त्याला पाण्याची बॉटल काय सेवा म्हणजे सेवा ही वेगवेगळ्या अंगाने तयार केल्या जात असते वेगवेगळ्या अंगाने केल्या जाते चला शुभदेव महाराज परीक्षित राजा असणाऱ्या राजा सगळ्या समाजाने आपले सगळ्या माता भगिनी 56 प्रकारचे भोग तयार केले आणि 56 प्रकारचे भोग तयार केले सगळे बैलगाड्यामध्ये ठेवलेले आणि बैलगाड्या सजवल्या आणि गोवर्धनाच्या पायथ्याशी कृष्णा कशी पूजा करायची आणि तुम्ही जशी देवाची करता तसं पहिले अभिषेक झाला पाणी येऊन येऊन आता 7 मोसाचा पडला 21 किलोमीटरचा तो गोवर्धन किती पाणी लागेल आंघोळ घालायला आपल्या घरात देव असतात एक घ्यायचं जेव्हा ते पाया धरतात गंगा टाकून पोहतरा एवढा मोठा गोवर्धन त्यालाच पाणी घालायचंय पाणी आणून कमरा दुखायला लागला कृष्णा तुझं देव केवढा आहे का अजून पायाचं नखे नाही घेतलं भगवंताने सांगितलं इथे पाणी तयार प्रार्थना पुढे जावा सगळ्यांनी डोळे लावले प्रार्थना केली आणि भगवंताने सर्व तीर्थ या ठिकाणी प्रकट केले बोले मावसी जय सगळ्यांना आनंद झाला त्याच्यामध्ये स्नान त्याच्यामध्ये तीर्थ घ्यायचं ते भगवंताला लागायचं झालं आनंदी दुसरा अभिषेक आणि आणलेला आपला आपला भोग भगवंताच्या समोर ठेवलेला आहे आओ आओ सावरिया बेगा आओ जीवो जी भोग लगाओ है 56 भोग तैयार जी तारा कावरिया करे थे बनवारे आओ
संध्या
बोले बोलताना भगवान सगळ्यांनी भोग लावलेला आहे. ते म्हणते कृष्णा तू म्हणत होता ना तो आई म्हणून अरे प्रार्थना तर करा. सगळ्यांनी डोळे लावले आणि गोल्डन प्रार्थना प्रार्थना चतुर्भुज रूपाने भगवान परमात्मा गोल्डनावर विराजमान झाले आणि आवाज दिला हे गोकुळवासी लाभ हो. सगळ्यांनी डोळे उघडले आणि भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. सगळ्यांनी डोळे बोले भगवान की जय. काही भगवान म्हणतात कृष्णा तुझी भूक लागली तर तुझ्या देवाला काही ठरतो का नाही आमच्यासाठी. सगळ्याचा प्रसाद आणि तो प्रसाद देण्यासाठी तो प्रसाद माझ्या भगवंतांनी सगळ्यांना दिला. नमस्कार दिला, आशीर्वाद दिला आणि माझ्या भगवंताला सांगितलं आता परिक्रमा करायची आहे. सगळ्यांनी आता गोवर्धनाला परिक्रमा करण्यासाठी माझं आता निघालेले आहे. परिक्रमा सुरू झाली. चला सगळ्यांनी आपली परिक्रमा करायची, डोळे लावायचे, गाडी वाजवायची. 2 मिनिटात परिक्रमा करायची. बोले गोवर्धनाथ भगवान की जय. मैं तो गोवर्धन को जाऊंगी नहीं माने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊंगी नहीं माने मेरो मनवा. नहीं माने मेरो दे परिक्रमा मानस गंगा नहाओ. मानस गंगा नहाओ. सात कोसगी दे परिक्रमा मानस गंगा नहाओ. कोसगी दे परिक्रमा मानस गंगा नहाओ. गोवर्धन को जाओ मेरे वीर नहीं माने मेरो मनवा. गोवर्धन को जाओ मेरे वीर नहीं माने मेरो मनवा. ब्राह्मण ज्योत की पाओ. चंपा जाए चमेली जाए मैं कैसे रह जाऊं. चंपा रह जाऊं मैं कैसे रह जाऊं.
दूध चढ़ाऊ पेड़ा भोग लगाओ पेड़ा भोग लगाओ पेड़ा भोग लगाओ आणि आता प्रदक्षिणा सुरू झाली. आणि पुढे परिक्रमा सुरू झाली. सुरू झाली. पुढे राजा परिक्रमा सुरू आहे. पुढे परिक्रमा सुरू झाली. कुसुम सर्व मानसिक पुढे सात झाली. परिक्रमा पूर्ण झाली. साष्टांग दंडवत गोवर्धन माता मातेच्या पायाला बोले गोवर्धननाथ भगवान की गोवर्धननाथ भगवान की गोवर्धननाथ भगवान की राजधरन प्रभु सगळ्यांनी गोवर्धननाथाच्या ठिकाणी आता विश्रांती केलेले शिवदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा असा आनंद हा गोवर्धननाथाच्या परिक्रमेचा आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या दर्शनाला सगळ्या गोपाळांना प्राप्त झाला. सगळे लोक त्या ठिकाणी विश्रांती करतात. पुढे शिवदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा की इंद्राला कळाले इंद्राला पाऊस लागला. भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळाच्या सांगण्यावरून पुन्हा त्या गोवर्धनाची प्रार्थना केली आणि भगवान परमात्म्याने आपल्या करंगावरती गोवर्धन उचलला. बोले कीर्तन भगवान की जय. भगवान की जय. भगवंताने त्यांचं रक्षण केलेलं आहे आणि मग सगळे आकाशात केले आणि भगवान परमात्म्याने सगळ्यांचं रक्षण केलं. त्या ठिकाणी पुन्हा प्रसाद वगैरे दिला जातो. याच ठिकाणी ही कथा थांबे. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजन हा आनंद हा गोवर्धन भगवान परमात्म्याचा आनंद हा आपल्या भावनेचा जर तो प्रसाद असेल तो भगवान परमात्मा ग्रहण करतो. या ठिकाणी आधी यजमानाने आणलेला हा जो भोग आहे भक्तांनी आणलेला भोग आहे तो निश्चितच नैमिष्य अरण्य धर्मामध्ये भगवान परमात्म्याने तो आपली सेवा रुजू करून घेतली आणि या ठिकाणी आपल्याला त्या भगवान परमात्म्याने आनंद दिला. म्हणून गोवर्धननाथाच्या चरणावरती प्रार्थना करते की हे भगवान परमात्मा हे गोवर्धननाथा आम्ही तुला शरण आलेलो आहोत आणि ह्या शरणागतीला आपण अभय द्या. नव्हे नव्हे तर हा डोंगर जो प्रपंचाचा आहे हा आमच्याकडून उचलला जाणार नाही. आपलं साह्य असेल तर निश्चितच मात्र आमचे रक्षण त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कृपेनेच आमची रक्षा होईल. आम्ही आपल्या आश्रित आहोत. आपल्याला शरण आहोत आणि शरणागतीला शरण देणे निर्वाण परमात्म्याचे कर्तव्य आहे. म्हणून उदार आहे. सगळ्यांचा तो अभयदान देतो. त्यांचं रक्षण करतो. आपण गोवर्धननाथाची अशी उपासना आहे. एक दिवस निश्चितच भगवान परमात्मा आपला सेवा रजू करून घेतील आणि आपल्या जीवनामध्ये या प्रकल्पामधून या संसार बंधनातून आपल्याला मुक्त करून आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. भगवान की जय.